पतीच्या अपघातानंतर मी खूप एकटी पडले होते. तो दिवसभर एका खोलीतच पडून राहत असे आणि व्यवस्थित चालूही शकत नव्हता. अशा परिस्थितीत माझे जीवन एका उजाड वाळवंटासारखे बनले होते, जिथे शतकांपासून पाऊस पडलेला नव्हता. एक दिवस माझ्या एका नातेवाईकाचा मुलगा विक्रम आमच्या घरी राहायला आला. त्याच्या येण्याने मलाही बरे वाटू लागले आणि माझे मनही गुंतून राहत होते. मी त्याला मूल समजून जवळ घेत असे. पण एक दिवस त्याने वाळवंटात पाऊस पाडला. मित्रांनो, आजच्या या कथेत तुमचे स्वागत आहे. माझे नाव नेहा आहे. एक महिन्यापूर्वी माझ्या पती राहुलचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात त्याला खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. पतीच्या जखमेनंतर मी एकदम एकटी पडले होते. तो दिवसभर एका खोलीतच पडून राहत असे आणि चालण्या-फिरण्यातही असमर्थ होता. एक दिवस मी घरात बसले होते, तेव्हा दाराची घंटा वाजली तर मी धावत दार उघडले. माझ्यासमोर सुमारे 20 वर्षांचा एक तरुण उभा होता. त्याने तिथेच उभे राहून दाराबाहेरूनच आपली ओळख दिली. तो म्हणाला, "भाभीजी, माझे नाव विक्रम आहे. मी राकेश काकांचा मुलगा आहे. कदाचित काकांनी तुम्हाला मेसेज पाठवला असेल." मला लगेच राकेश काकांचा मेसेज आठवला. मी त्याला म्हणाले, "होय, आत या." आणि इतके सांगून मी दाराजवळ जागा केली. विक्रम संकोचत आत आला. तो म्हणाला, "भाभीजी, मी आजच इथे आलो आहे. तुम्हाला सुमारे 8 वर्षांपूर्वी पाहिले होते. तेव्हा मी शाळेत शिकत होतो. तुमच्या लग्नाचे कार्ड आमच्या घरी आले होते. तेव्हा माझे हायस्कूलचे परीक्षा होते. म्हणून तुमच्या लग्नात सहभागी होऊ शकलो नव्हतो. मी इथे कॉलेजच्या अभ्यासासाठी आलो आहे. आणि हे घ्या, काकांनी हा सामान तुमच्यासाठी पाठवला आहे." आणि इतके सांगून त्याने मला एक बॅग धरली. बॅगमधून बागेतील ताज्या फळांची, भाज्यांची आणि लोणच्याची खूप छान सुगंध येत होती. मी खूप आनंदाने आभार मानून बॅग घेतली आणि त्याला चहा, नाश्ता वगैरे दिले. "तुम्ही इथे राहा." या दरम्यान मी जोर देऊन त्याला म्हणाले, की "तुम्हाला सर्व काही तयार मिळेल. मी तुमच्या काकांना हे सांगितले आहे, की तुम्हाला सर्व काही तयार मिळेल. तुम्ही फक्त आपल्या." एकदम मान्य झाला. जणू हीच गोष्ट ऐकण्यासाठी तो बेचैन होता. तो उठला आणि लगेच आपला सर्व सामान जो त्याने बाहेर ठेवला होता, झटपट आत आणला. त्या दिवशी विक्रम फक्त आपली खोली नीट करत राहिला. काही वेळातच त्याला इथे आपलेपणा जाणवू लागला. पण त्याचे मन इतके लवकर इथे लागेल, हे मी विचारलेच नव्हते. पुढच्या दिवशी मी विक्रमला माझ्या पती राहुलशी ओळख करून दिली. विक्रम हे विचारून आश्चर्यचकित झाला की कमाल आहे. काल दुपारपासून रात्रीपर्यंत त्यांची आवाजही ऐकू आली नाही. या घरात भाभीशिवाय दुसरा कोणी माणूस राहत नाही, असे मला जाणवलेही नाही. मी विक्रमच्या विचारांत सावधानता आणत म्हणाले, "खरे तर गोष्ट अशी आहे, की त्यांचा एक गंभीर अपघात झाला होता आणि तेव्हापासून ते बेडवरच पडून राहतात. ते दिवसभर झोपतात आणि रात्री जागे राहतात. पण काल कदाचित जास्त औषधांमुळे ते दिवसभर आणि रात्रीभर झोपलेच. दिवस असेच चालू होते. विक्रमच्या येण्याने मी खूप आनंदी होते. 2 लोकांच्या शांत घरात थोडी रौनक आली होती. विक्रम स्वभावाचा खूप चांगला होता आणि माझी खूप काळजी घेऊ लागला होता. एक दिवस मी स्वयंपाकघरात काम करत होते आणि गाणी गुणगुणत होते. तेव्हा विक्रम स्वयंपाकघरात येऊन माझा हातभार लावू लागला. मी हसत म्हणाले, "विक्रम, तुम्ही अजून लहान आहात. तुमचे काम शिकणे आहे आणि फक्त शिकणे. तुम्ही हे सर्व काम करू नका." उत्तर म्हणून तो म्हणाला, "होय भाभी, शिकणे तर माझे काम नक्की आहे, पण मी इतका लहान नाही. मी पूर्ण 20 वर्षांचा आहे." मी आश्चर्याने विक्रमकडे पाहिले, तर तो म्हणाला, "होय भाभी, मी आता कॉलेजमध्ये शिकतो. आता मी मूल राहिलेलो नाही." हे ऐकून मी पूर्णपणे शांत झाले. एक दिवस बोलता बोलता विक्रम मला माझ्या पती राहुलबद्दल विचारू लागला, की त्यांना काय झाले होते. हा अपघात कधी आणि कसा झाला होता? मी उदास होऊन म्हणाले, "आधी ते पूर्ण फिट होते आणि आमचा सर्व व्यवसाय ते एकटेच पाहत होते. सर्व काही चांगले चालू होते आणि आम्ही हसत खेळत एकत्र राहत होतो. मग एक दिवस असे झाले की जेव्हा कारखान्यातून घरी परत येत असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर आमचे जीवन आणि घराची परिस्थिती दोन्ही बदलली. त्यांच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. सर्व उपचार केले. पण ते अजूनही व्यवस्थित चालू शकत नाहीत. सध्या त्यांना 2 पावले चालण्यासाठीही 10 मिनिटे लागतात. म्हणून ते जास्तीत जास्त आपल्या खोलीतच राहतात. आठवड्यात 3 दिवस फिजिओथेरपी करायला येतो आणि बाकी वेळ ते सिनेमे पाहतात आणि पुस्तके वाचतात. डॉक्टरने सांगितले आहे की वेळ लागेल, पण ते हळू बरे होतील आणि आरामात चालू लागतील. विक्रमने हे ऐकून त्यांच्याकडे पाहिले. त्याला माहीत होते की आमच्या लग्नाला कठीणपणे 5 वर्षेच झाली असतील. तो म्हणाला, "भाभीजी, तुमच्या लग्नाला सुमारे 5 वर्षेच झाली आहेत ना?" मी म्हणाले, "होय, 5 वर्षे झाली आहेत." तो म्हणाला, "मलाही आठवते भाभी, त्यावेळी माझे परीक्षा चालू होते आणि म्हणून मी तुम्हालाही भेटू शकलो नव्हतो. मी कदाचित शाळेत शिकत होतो. तेव्हा मी एकदा तुम्हाला पाहिले होते. तुम्ही काकांकडे काही पुस्तके घेऊन आली होती." मी म्हणाले, "होय, होय." तेव्हा तुमचे काका माझे गणित शिक्षक होते आणि मी त्यांना पुस्तके परत करायला आली होते. कारण त्यानंतर मी दुसऱ्या शाळेत जाऊ लागले होते.
दिवस जात राहिले आणि विक्रमला आमच्या इथे राहून 4 महिने झाले होते. विक्रम लहानपणाच्या वरच्या खडबडीत रस्त्यावरच चालत होता. पण त्याला हे स्पष्ट समजले होते की आम्ही दोघे पती-पत्नीच्या शांत जीवनात फिजिओथेरपिस्टशिवाय तोच आहे जो थोडेफार संगीताचे सूर आणि ताल निर्माण करत आहे. विक्रम माझ्याशी जवळीक वाढवण्याचा सतत प्रयत्न करत होता आणि मलाही इतक्या दिवसांपासून कोणताही आनंद अ, मिळाला नव्हता. तर मीही त्याच्याकडे ओढली जात होते. आम्ही दोघे काम संपल्यानंतर खूप वेळ एकमेकांसोबत घालवत असू, एकत्र बसून जेवत असू आणि हळूहळू जवळही येत होतो. मी आता त्याच्यावर प्रेम करू लागले होते आणि मला माहीत होते की तोही माझ्यावर प्रेम करू लागला आहे. कारण आता आमच्यातील संबंध वाढत होते, दिवस जात होते आणि आमच्यातील अंतर कमी होत होते. आता मला विक्रमचा स्पर्श चांगला वाटू लागला होता. तो मजाक-मजाकाने मला इकडे-तिकडे स्पर्श करत असे. तो कदाचित हे तपासत होता की भाभी कशी प्रतिक्रिया देतील. कधी-कधी आपल्या पतीबद्दल विचारून मी खूप उदास होत असे आणि माझ्या डोळ्यात पाणी येत असे. अशा वेळी विक्रमच मला सांभाळत असे आणि मला मिठी मारत असे. आम्ही दोघे आता एकत्र झोपू लागलो होतो आणि एकमेकांत गुरफटले होतो. एक दिवस विक्रम आज पूर्णपणे मोकळा होता म्हणून तो गाणे गुणगुणत होता. स्वयंपाकघरात आला आणि झटपट माझे दोन्ही डोळे बंद करून माझ्या कानात तोंड लावून म्हणाला, "भाभी, आज मी तुमचे सर्व काम करून टाकेन. तुम्ही इकडे या आणि आरामात बसा." तो माझ्या मऊ धुतलेल्या ओल्या आणि सुगंधी केसांना जवळजवळ सुंघत मला एका खुर्चीवर बसवू लागला. मीही आता मस्तीत आले होते. मी खुर्चीवरून उठले आणि त्याला खुर्चीवर बसून स्वतः त्याच्या मांडीवर सहज बसले. आम्ही दोघे काही क्षण असेच राहिलो, ना हललो ना काही बोललो. फक्त शांतपणे एकमेकांना जाणवत राहिलो. अजून 2 मिनिटे झाले असतील की कुठून तरी खोकल्याचा आवाज आला तर आम्ही दोघे चकित झालो आणि घाबरून मी विक्रमाला स्वतःपासून लगेच दूर केले. जरी विक्रमची इच्छा नव्हती की तो माझ्यापासून दूर होईल. पण तरीही काही विचार करून की तो माझ्यापासून झाला आणि हसत स्वयंपाकघरातून बाहेर गेला. तो बाहेर जाऊन बसला आणि आमच्यातील क्षण आठवून हसू लागला. मी हे सर्व पाहिले होते. मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याच्या गालावर एक हलकी थप्पड मारून दुसऱ्या गालावर गोडसे चुंबन देऊन उठले. त्यावर विक्रम म्हणाला की भाभी, दुसऱ्या गालावर इतके अन्याय का? तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्या बाजूला येऊन काम करू लागला. तो वारंवार मला स्पर्श करत होता. माझ्या शरीरात जणू वीज धावत होती. मी त्याच्या स्पर्शात इतकी आनंदी होते. हे साहस फक्त मी आणि माझे तहानलेले मनच जाणत होते. पण त्या सकाळी विक्रमने माझे अपूर्णत्व दूर केले होते. अनेक महिन्यांनंतर आज वाळवंटात पाऊस पडला होता आणि चमकले होते. आम्ही दोघे कोमेजल्यानंतर बेडवरच पडले होतो. तेव्हा खोकल्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. मी एक कप चहा घेऊन विक्रमच्या प्रेमाने पाहत त्या खोलीतून निघाले आणि पतीच्या खोलीपर्यंत पोहोचले. विक्रमही कपडे घालून बाहेर आला आणि आपला नाश्ता बनवू लागला. मी तिथेच आपल्या पतीजवळ बसले आणि त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले. जेव्हा मी खूप वेळानंतरही तो बाहेर आले नाही, तेव्हा विक्रम पुन्हा तडफडू लागला. त्याने जाणून-बुजून स्वयंपाकघरात भांडी पडवू लागला. पण मी त्याच्या या इशाऱ्याला ऐकूनही त्याच्याजवळ गेले नाही. मी आपल्या पतीच्या दोन्ही हतल्यांना सहलात होते. पण मला असे वाटत होते की मी विक्रमच्या हतल्यांना सहलात आहे. मी विक्रमसोबत घालवलेल्या क्षणात हरवत होते आणि स्वतःशी बोलत होते की प्रेम आपल्या जीवनात अगदी असेच यावे. विक्रमच्या येण्यानंतर माझ्या जीवनात एक नवी रौनक आली होती. आधी घरात फक्त शांतता आणि उदासी छायली होती. पण आता हसण्याचे आवाज, छोटी-मोठी बोलणी आणि एक नवी ऊर्जा जाणवू लागली होती. विक्रम कॉलेजतून परत येताच सर्वात आधी माझ्याकडे येत असे. तो विचारत असे, "भाभी, आज काय बनवले आहे?" त्याच्या या छोट्या-छोट्या गोष्टी मला खूप आवडत. मी त्याच्यासाठी खास-खास पदार्थ बनवत असे आणि तो खाताना कौतुक करत राहत असे. हळूहळू तो माझ्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला. संध्याकाळच्या वेळी आम्ही दोघे छतावर बसून चहा पीत असू. सूर्य मावळतानाच्या मऊ प्रकाशात विक्रम माझ्या गोष्टी ऐकत असे आणि आपल्या कॉलेजच्या कथा सांगत असे. त्याच्या बोलण्यात एक ताजेपणा होता, जो मला वर्षांनंतर जाणवला होता. कधी-कधी तो माझा हात धरत असे आणि म्हणत असे, "भाभी, तुम्ही खूप चांगले आहात." मी लाजत असे पण आतून एक अस्वस्थता जाणवत असे. माझे पती राहुल अजूनही आपल्या खोलीत जास्त वेळ घालवत होते. त्यांची स्थिती हळूहळू सुधारत होती. पण ते अजूनही स्वतंत्रपणे चालू शकत नव्हते. मी दिवसा त्यांच्याजवळ वेळ घालवत त्यांच्या औषधे देत असे. पण रात्री आता विक्रमसोबत घालवत बसले होतो. हलकी थंड हवा वाहत होती. एक संध्याकाळ आम्ही दोघे बाल्कनीत बसले होतो. विक्रमने माझे हात धरले आणि हळूच म्हणाला, "नेहा, तुमच्याशिवाय आता माझे मन लागत नाही." मी त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या नजरेत सत्यता होती. मी म्हणाले, "विक्रम, हा संबंध किती योग्य आहे." "मी विवाहित आहे," त्याने हसत उत्तर दिले.
जे हृदयाला हवे ते चुकीचे असू शकत नाही. तुम्ही एकटे आहात. मी तुम्हाला आनंदी ठेवू इच्छितो. त्या रात्री आम्ही दोघे उशिरापर्यंत एकमेकांजवळ राहिलो. त्याचा स्पर्श, त्याच्या श्वासा सर्व काही मला जगण्याचे कारण वाटू लागले होते. वेळ जात गेला. विक्रमच्या अभ्यासाचे शेवटचे वर्ष चालू होते. तो नोकरीसाठी तयारी करत होता. मी विचारत होते की जर तो गेला तर मी पुन्हा शांत जीवनात जाईन. एक रात्री मी त्याला म्हणाले, "विक्रम, तुम्ही जाऊ नका." त्याने मला मिठी मारत म्हणाले, "मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाही. तुम्ही माझे जीवन आहात." त्यानंतर आमच्या संबंधात आणखी खोली आली. आम्ही दोघे आता खुल्यापणे एकमेकांवर प्रेम करत असू. छोट्या छोट्या जागी लपून भेटत असू. रात्री एकमेकांच्या बाहूमध्ये झोपत असू. घरात पुन्हा आनंद परत आला होता. पण हे आनंद आता विक्रमच्या भोवती फिरत होते. माझे पती राहुलला काही संशय येऊ लागला होता. ते पाहत होते की मी आता जास्त आनंदी राहते. माझ्या चेहऱ्यावर नवी चमक आहे, पण ते काही बोलू शकत नव्हते. त्यांची स्थिती अजूनही कमकुवत होती. मी त्यांच्यासाठी दया जाणवत होते. पण विक्रमच्या प्रेमाने मला एक नवी जीवन दिले होते. विक्रम मला प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंदी ठेवत असे. तो मला नवीन जागी फिरवत असे, एकत्र स्वयंपाक करत असे, सिनेमे पाहत असे आणि रात्री माझ्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करत असे. हळूहळू आमच्या संबंधांची मिठाई वाढत गेली. विक्रम आता मला नेहा म्हणून हाक मारत असे. जेव्हा आम्ही एकटे असू, त्याची ती आवाज माझ्या कानात गोड वाटत असे. आम्ही दोघे ठरवले की आम्ही एकत्र राहू, काहीही असो. विक्रमची अभ्यासाची पूर्तता होणार होती. तो आता कॉलेजतून नोकरीची तयारी करत होता. मी विचारत होते की भविष्यात काय होईल, पण विक्रमसोबत घालवलेले क्षण मला प्रत्येक चिंतेपासून वर उचलत होते. एक दिवस आम्ही दोघे बाजारात गेलो होतो. विक्रमने माझ्यासाठी एक सुंदर साडी विकत घेतली. घरी येऊन त्याने मला ती साडी घालायला सांगितले. जेव्हा मी साडी घालून आले, तर त्याचे डोळे चमकले. तो म्हणाला, "नेहा, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात." त्याच्या कौतुकाने मी लाजले. त्या रात्री आम्ही दोघे उशिरापर्यंत एकमेकांजवळ राहिलो. विक्रमने मला खूप प्रेमाने स्पर्श केला. त्याच्या स्पर्शात एक नवी उबदारपणा होती, जो मला पूर्णपणे भिजवत होता. मी जाणले की वर्षांनंतर माझे शरीर आणि मन दोन्ही जिवंत झाले आहेत. विक्रमची अभ्यासाची पूर्तता झाली. आता तो नोकरीच्या शोधात होता. मी भीत होते की जर तो शहर सोडून गेला तर काय होईल? पण विक्रमने मला आश्वासन दिले की तो माझ्याजवळच राहील. आम्ही दोघे योजना बनवली की आम्ही एक नवीन घर घेऊन एकत्र राहू. माझे पती राहुलची स्थिती आता थोडी चांगली स्वतंत्र नव्हते. पण मी त्यांच्यासाठी जबाबदारी पार पाडत असे. पण माझे हृदय आता विक्रमच्या जवळ होते. एक दिवस राहुलची स्थिती आणखी सुधारली. ते थोडे चालू लागले होते. एक संध्याकाळ ते आपल्या खोलीतून बाहेर आले आणि आमच्या बोलण्याचे आवाज ऐकले. त्यांनी आम्हाला पाहिले. राहुलचा चेहरा फिकट पडला. त्यांनी शांतपणे विचारले, "नेहा, हे काय चालले आहे?" विक्रमही घाबरला. राहुल म्हणाले, "मी आजारपणात असताना तुम्ही माझ्या मागे हे करत होतात? मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता." मी रडत म्हणाले, "राहुल, मला माफ करा. मी एकटी होते, कमकुवत होते. पण हे चुकीचे होते." विक्रमने डोके खाली घातले आणि म्हणाला, "काका, मी चुकीचे केले. मी जातो." राहुल म्हणाले, "विक्रम, तुम्ही आमच्या घरात आला होतात विश्वासाने. हे विश्वासघात आहे. आणि पुन्हा कधीही या घराला येऊ नका." विक्रम निघून गेला. मी राहुलच्या पाया पडले. राहुल म्हणाले, "नेहा, मी आजारी आहे, पण मी तुमचा पती आहे. जर तुम्हाला माझी गरज नसेल तर सांगा, पण विश्वासघात सहन होणार नाही." मी कबूल केले की मी चुकीचे केले. आम्ही दोघे बोललो. राहुलने सांगितले की त्यांना माहीत होते पण शक्ती नव्हती बोलण्याची. आता ते बरे होत आहेत आणि आम्ही एकत्र प्रयत्न करू. आम्ही समुपदेशनासाठी गेलो. हळूहळू आमचे नाते सुधारले. विक्रमने नंतर पत्र लिहिले की त्याला आपली चूक कळली आणि तो पश्चात्ताप करतो. ही घटना मला शिकवली की कठीण वेळेत पती-पत्नीने एकमेकांना साथ द्यायला हवी. बाहेरून समाधान शोधणे नातेसंबंध नष्ट करते. विश्वास, संवाद आणि जबाबदारी हे खरे प्रेम आहे. आज आमचे जीवन पुन्हा झाले आहे आणि आम्ही एकत्र आनंदी आहोत. पण ती पूर्ण बरे झाले आहेत. आम्ही एकत्र आनंदी आहोत. पण ती चूक मला नेहमी आठवते आणि मी जागरूक राहते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.